अमरावतीमधील 40 रुग्णांसह या ठिकाणी रुग्णालयासह 30 मोठं प्रतिष्ठान जे आहे ते आता 3 महिन्यांपूर्वी फायर सेफ्टीची मुदत त्याची संपलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, फायर सेफ्टी नसल्यामुळे आगीच्या घटना घडण्याचाही धोका निर्माण झालेला आहे। अमरावतीमधील 40 रुग्णालयांसह 30 मोठी प्रतिष्ठानं फायर सेफ्टी विनाच असल्याचं समोर आलेलं आहे। 3 महिन्यांपूर्वीच त्यांची फायर सेफ्टीची मुदत संपलेली आहे। फायर सेफ्टी नसल्यामुळे आगीच्या घटना घडण्याचा सुद्धा धोका निर्माण झाला आहे। राज्यातील अनेक रुग्णालयामध्ये आगीच्या घटना घडून त्यामध्ये निष्पाप रुग्णांचा बळी गेल्याच्या घटना ताज्या असताना दुसरीकडे मात्र अमरावतीतही मोठे रुग्णालय असेल किंवा मग हॉटेल चालक फायर सेफ्टीसाठी जे आहे ते अनुकूल नसल्याचं पाहायला मिळतंय। कारण अमरावती शहरातील अनेक मोठे रुग्णालय आणि हॉटेल जे आहेत ते फायर सेफ्टी विनाच असल्याचं समोर आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अमरावती शहरातील 40 हॉस्पिटलसह 30 मोठे प्रतिष्ठाने ज्यामध्ये मोठ्या हॉटेलचाही समावेश आहे। संपूर्ण हे सेफ्टी विना आहेत, फायर सेफ्टी विना। त्यामुळे अचानक जर एखाद्या वेळेस आगीची घटना घडली तर मग आज आग आटोक्यात आणायची कशी असा प्रश्न निर्माण झालेला आहे। 3 महिन्यापूर्वीच मुदत संपलेली आहे त्या प्रतिष्ठानांची आणि हॉटेलची, सोबतच रुग्णालयांची। त्यामुळे फायर सेफ्टीच्या ऑडिटसाठी आता केवळ 7च दिवस राहिलेले आहेत। त्यामुळे फायर सेफ्टीचं संपूर्ण जे काही साहित्य आहे ते बसून घेण्याचं आवाहन जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।